नमस्कार, जाधव फॅमिली या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. आज आहे ना मला उषाताईंचा फोन आला होता. का रुपाली आज हळदी कुंकू आहे 3-4 वाजता तू ये रानमळ्या म्हणते मग. काही काम नसेल तर. मी श्रीच्या पप्पांना विचारलं जाऊ का हळदी कुंकाचा कार्यक्रम आहे ते बोलले जाय तुला जायचं असेल तर. त्याच्यानंतर लगेच छायाताईचा पण फोन आलाय. रुपाली माझं पण हळदी कुंकू रानमळ्यामध्ये तू पण ये. सर्वांचं आहे ना एकत्रच हळदी कुंकू आहे आज. मग 5 जणींचं एकत्र हळदी कुंकू आहे त्याने असा अचानक बेत लावला का आपण सर्वजणी एकत्रच हळदी कुंकू करू. प्रत्येकाच्या घरी घरी फिरत बसायपेक्षा ना एकाच ठिकाणी आपण हळदी कुंकू करू. मग उषाताईच्याच घरी ना सर्वांनी हळदी कुंकू ठेवलंय. आता मी आले तर मग काही बायका अजून यायच्या आहे ना, मग तेवर म्हटलं चला आपण फोटो तरी काढूया. मग आता आम्ही फोटो काढू राहिलो, व्हिडिओ काढतोय काही. सर्वजण काही कार्यक्रम असले तरच तयारी करते, नाही तर कामामध्ये काच कोण तयारी करतं. मग आता म्हणा आज सर्वांनी चांगलं आवरेल तर चला मग आपण फोटो पण काढूया थोडेसे. काही जणी आल्या तर अजून काही जणी बाकीचे यायच्या. भरपूर जणींना सांगितलंय त्यांनी हळदी कुंकूला. त्यांच्या मळ्यातल्या सर्व बायका आहे ना तेवढ्यांना सांगितलंय त्यांनी हळदी कुंकाला. मग आता वर्षाताईन त्या पण आलेल्या आहे. तरी अजून काही बायका बाकीचे. ज्याचं आवरलं ते येऊ राहिले अजून. मला लांबून यायचं होतं मग मला लवकरच फोन केला होता निघाली का नाही. मग मी लवकरच आले. उषाताई ना दरवर्षी मला कधीच विसरते नाही हळदी कुंकासाठी. त्यांचा पहिला फोन येतो मला हळदी कुंकू आहे आज रुपाली तू ये. आहे ना कोणताही कार्यक्रम असो मला सांगितल्याशिवाय राहतीच नाही. हळदी कुंकू म्हणा, सुवासनी जेवायचं म्हणा, पित्राचं म्हणा, काही पण कार्यक्रम असो त्या पहिल्यांदा मला सांगता. बघा आता इथे सर्वजण तिळगुळ देऊन घेऊ राहिले. त्या म्हणून राहिले तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. बघा ह्या 5 जणींचा हळदी कुंकू इथं त्या आहे श्रद्धाताई, उषाताई, मोनिकाताई, पूनमताई, छायाताई. ह्या 5 जणींचा आज हळदी कुंकू आहे. 5ही जणी मग हळदी कुंकू लावून तिळगुळ देऊन घेऊ राहिले. आणि सर्वजणी एकत्र आल्यावर तर खूपच मज्जा येते. ह्या ब्लॅक साडीवाल्याने त्या छायाताई त्या माझ्याच मावस जाऊबाई पण आहे. नाही ना आज दीदीनं खूप छान आवरून दिलेले खूप छान दिसत होत्या त्या आज. आंबाडा बिंबाडा वगैरे घालून दिलेला आहे. आता आम्ही एवढ्या गोळा झालाय तर तरी अजून काही जणी आलेल्याच नाहीये. उषाताई ना गुलाबी साडीवाल्या त्या मशीन काम करताय. खूप सुंदर ब्लाऊज शिवतात. मी पण शिवलेले त्यांच्याकडे भरपूर ब्लाऊज शिवलेले. ज्या श्रद्धाताई ना त्यांच्याकडे ना पिको फॉलचं मशीन त्या पिको फॉल पण करत्या, कटलरी माल पण विकित्या, अगरबत्तीचं पण काम करत्या त्या. घरगुती व्यवसाय म्हणून. माझ्या साड्या पण त्यांच्याकडेच पिको फॉलला राहत्या नेहमी. छायाताई ना कोणताही कार्यक्रम असो, वटसावित्री पौर्णिमा असो, महाशिवरात्र असो, परत हरताळकीला असो, मला फोन करतात, "चल रुपाली येते का? आपण जाऊ, गावात जाऊ, नाही तर इथेच मळ्यात पूजा करू." नेहमी मला फोन करत राहते. मग मी पण ना इकडनं नेहमी आवरून जाते छायाताईच्या घरी त्यांच्याकडे. जातो. आम्ही मग अण्णांसोबत सोबतच रोज म्हटलं पूजेसाठी तरी जातो. गावात गाडमळ्यात जातो, नाही राहतो. तर त्यांच्या तिथे तर मंदिर आहे, तिथे छायाताईच्या पूजा घरी करतो. म्हणलं का खूपच आवडतं जायला. आहे ना त्यांचा भैय्या राहतो ना, मग भैय्याचं आणि त्याचं खूप जमतं. मग तो नेहमी अण्णांबरोबर जातो रानमळ्यात. रानमळ्यात मी एखाद दिवशी जर गेले ना, सकाळी जर गेले तर मला संध्याकाळच होती यायला. याच्या घरी जाय, त्याच्या घरी जाय, सगळे म्हणते ये चहा प्यायला, ये चहा प्यायला, मग जावंच लागतं. आज पण मी हळदी कुंकाला आले तर मी 3 वाजता आले होते तर घरी डायरेक्ट 6:30लाच गेली. बघा आता पूनमताई हळदी कुंकू लावून तिळगुळ देऊन घेऊ राहिले. तर सर्वांचं हळदी कुंकू लावून तिळगुळ देऊन झाल्यानंतर आहे ना, एक एक जणीनं आता ना वाण देऊन घेणार आहे. आता सर्वांचा हळदी कुंकू लावून झालाय. आता इथे ना पूनमताईच उठलंय पहिल्यांदा वाण देण्यासाठी. त्यांनी छान अशा प्लॅस्टिकच्या टोपल्या आणले. आता त्या वाण झाकूनच देऊ राहिले. आराध्या आहे ना ही पूनमताईची मुलगी. आता ती ना तिच्या मम्मीला मदत करू राहिली टोपली काढून देण्यासाठी. ते एकात एक अटकलेलं आहे ना. बायांचं चाललं होतं म्हणायचं काम. टोपल्या रिकाम्याच का काही भरून आणायचं आणि त्यामध्ये त्या बोलत होत्या, "माती देऊ का भरून माती?" खूपच छान टोपल्या असं लसूण वगैरे ठेवायला, नाहीतर फ्रिजमध्ये काही पण भाजीपाला ठेवायला, अशा टोपल्या आहेत त्या. बायांचं चाललं होतं पुढच्या वर्षी ना जर आपल्याला हळदी-कुंकू करायचं जर असलं ना, आपण सर्वजण एकत्रच हळदी-कुंकू करू. एका ठिकाणी जमून आणि एकत्र हळदी-कुंकू करू. वस्तू पण एकच घेऊ, सर्वांनी पैसे काढून वस्तू पण एकच घेऊ आपण. नाश्ता बी घरी नाही बनवायचा, बाहेरूनच ऑर्डर करू. असं चाललं होतं ठरवायचं काम पुढच्या वर्षीचं. मला बोलले का मला पण सांगा, मी पण मग इकडे चिल म्हटलं हळदी-कुंकू करायला. तुम्ही जर एकत्र करणार असले तर.
बोलले की चालेल ना, तू पण ये मग इकडं. दरवर्षी येतेच, पण मग हळदी-कुंकू करायला पण मी इकडे येईल बा. आणि 3-4 वाजता असं ठेवलं होती, की ज्यांना काही कामं असतील तर त्या करून येतील बुवा. 4 वाजता निवांत राहतील. सकाळी-सकाळी ना खूपच घाई राहते ना, घरातलं पण काम आवरायचं राहतं. बाहेरचं बी कोणाच्या इकडं गाई-वासरं असलं त्यांना बी चारा-वैरण करायची राहते. मग सकाळी-सकाळी काही जमत नाही यायला. माझ्याकडे ठेवल्यावर त्या पण सर्व ग्रुपनी पायी-पायी येत राहत्या माझ्याकडे घरी कुंकवासाठी. बघा आता इथे ना पूनमताईचं होत आलंय वाण देऊन. आता ना मोनिका पण उठणार आहे वाण देण्यासाठी. बघा हा छोटा दादू श्रीचा मित्र आहे. श्री पण आला होता, पण तो लई येड्यावानी करतोय. मग त्याला आहे ना त्याच्या पप्पाबरोबरच काढून दिलंय. बघा हा कसा मध्ये-मध्ये गुडगुड करतोय. त्यांची मजा बघू राहिलाय तो. उषाताईला म्हटलं आधीच सांगायचं ना, मी गजरे पण बनवून आणले असते. अचानक सांगितल्यानंतर मग आता झाडाला पण भरपूर फुलं आले गजऱ्याच्या. 3 वाजताच आम्ही एकत्र आलेलो तर 6 वाजले आम्हाला हळदी-कुंकू करता-करता. वेळ कुठं गेला तो कळालाच नाही आम्हाला. सर्व एकत्र आल्यानंतर गप्पा, गोष्टी असा वेळ इतक्यात निघून जातो तर कळत पण नाही. आज आहे ना मला रानमळ्यात यायचं होतं. मग माझ्या साड्या पण पिकोला द्यायच्या होत्या. म्हटलं चला आज जायचंच आहे. मग साड्या पण पिकोला घेऊन जाऊ श्रद्धाताईकडं. मग मी साड्या पण घेऊन गेले आज. दिवशी आम्ही चांदवडला गेलो होतो ना, त्या दिवशी साड्या घेतल्या ना, तीच साडी पिको फॉल करायची होती. म्हटलं चला पिको फॉल. श्रीच्या पप्पांचं चाललं होतं बायांची खूपच मजा आहे म्हणा हळदी कुंकवाची. आज इकडे उद्या तिकडे रोजच बाया फिरू राहिले. आम्ही हळदी कुंकू असलं तरच फिरतो, इतर वेळेस कुठं फिरतो. बघा आता इथे गौरीताई आल्या, त्या ना रोप उपटायला जायला होते गोपेगावला. मग त्यांना यायला ना थोडा उशीर झालाय. मग ते आले, त्यांनी घरी आल्यानंतर आहे ना उषाताईंना फोन केला होता, झाला का हो हळदी कुंकाचा कार्यक्रम. उषाताई बोलल्या का नाही झाला अजून, ये मग पटकन. मग ते आले आता. बघा आता इथे ना छायाताई वाण देऊन घेऊन राहिले. त्यांनी छान अशा मस्त प्लॅस्टिकच्या बरण्या आणल्या, लोणचं चटणी असं ठेवण्यासाठी. बायांचं चाललं होतं छायाताईला हसायचं काम. म्हण याच्यात लोणचं चटणी ठेवायची तर मग तुम्ही भरूनच द्यायला पाहिजे होत्या, रिकाम्या कशाला दिल्या बरण्या. ताई म्हणत होते विसरलेच, भरूनच द्यायला लागत होत्या. पुढच्या वेळेस आहे ना नक्की आठवणीत ठेवील का भरूनच देईल. एकत्र आल्या का खूपच चेष्टा मस्करी चालू राहते आमचीवाली. दादूचं चाललं होतं बघायचं काम, कोण काय देतंय कोण काय देतंय. उषाताईंनी पण खूप छान वाण आणलेले आहे. त्यांनी ना पुरणपोळ्याला ना तेल लावायचं ब्रश आणलेलं, पण त्यांचा व्हिडिओ ना माझ्याकडून डिलीट होऊन गेला वाटतं. कळालंच नाही कसं काय डिलीट झाला. मोनिकाने पण छान अशा छोट्या-छोट्या बरण्या आणल्या होत्या वाणासाठी. तिचा पण व्हिडिओ माझ्याकडून डिलीट झालाय. देऊन झाल्यानंतर आहे ना, मग त्यांनी सर्वांना नाश्ता दिला. नाश्ता पण त्यांनी एकत्रच आणला होता. फरसाण आणलेलं होतं, परत सोनपापडी आणलेली आहे, परत राजगिऱ्याचे लाडू पण आणलेले. पण आता नाश्ता करू राहिले. गप्पा मारत-मारत चाललंय नाश्ता करायचं काम आमचंवालं. मागच्या वर्षी ना त्यांनी ठरवून गेलं होतं कोणी काय नाश्ता बनवायचा, कोणी काय. मग श्रद्धाताईंनी ना मागच्या वर्षी मसूर पुलाव बनवला होता. उषाताईंनी ना मस्त गव्हाची खीर बनवलेली होती. एक जणीने पाणीपुरी पण बनवलेली होती मागच्या वर्षी बरं का. सगळ्यांनी ठरवून घेतलं होतं कोणी काय बनवायचं, कोणी काय बनवायचं. वर्षी ना अचानक ठरल्यामुळं मग बाहेरूनच नाश्ता आणलाय रेडीमेड. बाहेर आहे ना 2-3 आजीं त्या बसलेल्या होत्या. मग त्यांना पण द्या म्हटलं. त्या पण आता मध्ये आल्याय नाश्ता खाण्यासाठी. हां, ताई बोलत होत्या का आता तू लय दिवसातून आली आता रानमळ्यात ना, मग आता घरी पण चाल चहा पिण्यासाठी. मी म्हटलं अहो लय टाईम झाला आता. त्या बोलत होत्या की नाही, नाही आता चहा प्यायला किती वेळ लागतो? इतक्यात होईल, चाल तू माझ्यासोबत. म्हणतच होतं तर लगेच फोटो काढायला पण उभं राहिलोय आता आम्ही. बघा मग आमचे फोटो.